गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरे। तर आज माझ्या आत्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर चला आपण आता मध्ये जाऊया। हे बघा, परभणी येथील असोला पाटी वसमत रोड या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक 50 निराधार महिलांसाठी वृद्धाश्रम आहे। तिथे आज आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर आपण इथून मध्ये जाऊया आता, चला। आता आपण वृद्धाश्रमामध्ये एंटर केलेला आहे। चला आता आपण जाऊया या वृद्धाश्रमातील ज्या महिला आहेत त्यांच्याकडे। नाही काय झालं ये तो पाठी तो तर बघा मित्रांनो, आज आम्ही वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेलो आहेत आणि आत्याचा आज बर्थडे आहे। त्यानिमित्ताने इथे ब्लँकेट वगैरे वाटप झालेलं आहे आणि इथले जे मॅडम आहेत त्या आपल्याला सांगतील वृद्धाश्रमाबद्दल थोडीशी माहिती। तर मॅडम, हा वृद्धाश्रम कुठे आहे? हा वृद्धाश्रम असोला पाटीवर जवळ आहे
आणि त्याच्या आमच्या असोला पार्टीवरती असल्या तर हा आमचा जवळजवळ 5 वर्ष झाले आले आहे. आमच्या इथे एकूण 50 लाभार्थी आहेत, पण त्यातले काही एक्सपायर झाले, तर आता आमच्याकडं 40 आहेत. तर आज इथे 30 आहेत आणि बाकीच्या शिबिराला गेलेले आहेत. तर आमच्या इथला जॉब चार्ट म्हणजे कसा आहे की सकाळी सगळ्यांना नाश्ता असतो 8 वाजता आणि 8 वाजता चहा असतो, 9 साडेनऊला नाश्ता असतो. त्याच्यामध्ये कधी कधी म्हणजे त्यांच्या ह्याच्या आवडीप्रमाणे असतं, शिरा पोहे, कधी उपमा, हे असं असतात. दीड वाजता जेवण असते, वरण भात भाजी पोळी, आणि 4 वाजता परत चहा पण असतो सगळ्यांना चहा. नंतर मग संध्याकाळी परत त्यांना भाकरी बेसन त्यांना जे आवडेल ते असं म्हणजे लाईटली असते संध्याकाळी. आणि आमच्या इथं जर समजा ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्री ऑफ चार्ज आहे. फक्त त्यांच्यासाठी 60 वर्षाचं वय पाहिजे आणि 4 फोटो आणि आधार कार्ड. आणि मग असं पाहिजेत की ज्यांना थोडंसं आमचं बाथरूम वगैरे थोडंसं उंच असल्यामुळे त्यांना तिथपर्यंत चालता वगैरे आलं पाहिजे. आणि जर समजा असं काही एखादं इन केस समजा हाय रिस्क मदर असली तर आम्ही त्यांना मदत करतो. जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर. हां, आणि मग या वृद्धाश्रमासाठी जो फंड येतो तो कुठून येतो सांगू शकाल का? तो फंड आमचा दिल्लीहून येतो. दिल्लीची टीम वगैरे येते. हे आमचे इथले सर पण आहेत, इथले मॅडम पण येतो. सरांचं नाव साईल आहिरे सर आहेत आणि आता मॅडम आपल्या सुनीता आहिरे. तर हे सगळे पाहतात इथलं सगळं. तर आता परवा आमची तपासणी झालेली आहे. आता त्याच्यातनं रिपोर्ट्स आल्यानंतर आमचं काय जे असतं ते पुढचं हे असतं. ओके. तर खूप छान वातावरण आहे इथलं. आम्हा सर्वांना खरंच खूप छान वाटलं या वृद्धाश्रमाला भेट देऊन, आणि यानंतरही आम्ही नक्कीच पुन्हा भेट देऊ. टाळ्या वाजवा. थँक्यू. आणि खूप छान आम्हाला इथे प्रतिसादही मिळाला. बघू शकता तुम्ही, या सर्व महिला इथे आहेत. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिला. तर आपण आता आत्यालाही विचारू की त्यांच्या बड्डे निमित्त आपण आलेले आहेत आणि त्यांना कसं वाटलं आपण विचारूया आत्याला. आता तुम्हाला कसं वाटलं? मला एकदम छान वाटलं. इथं सगळ्यांना भेटून मनाला थोडंसं खूप आनंद वाटला. आणि इथं माहीत नव्हतं, आता माहीत झालं. आणि दुसऱ्या वेळेस मी नक्कीच भेट देईल आणि आणखीन चांगलं काही यांना गिफ्ट देईल. आणि आज माझ्या बड्डेच्या निमित्तानं भेटले मी, यांचा आशीर्वाद मला मिळाला. इथं मॅडमचा पण खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि इथलं वातावरण पण इतकं रम्य आहे तर खूपच भारी वाटले. आणि याच्यावरूनच समजत आहे की इथं यांची व्यवस्था चांगलीच असेल, एवढंच मला सांगायचं. थँक्यू. तर सर्वांना माझा नमस्कार. तर ही माझी छोटी बहीण आहे. ती सध्या दवाखान्यामध्ये सिस्टर आहे आणि तिची खूप दिवसाची इच्छा होती. मला नेहमी म्हणायची, मी मोठी बहीण अक्का आपण इथं वृद्धाश्रमाला जाऊ, मला काहीतरी भेट द्यायचं. आणि तिचं मागेच ठरलं होतं. पण ही माझी भावाची मुलगी आहे, माझ्या पाठचा भाऊ. तर मग तिने सांगितलं की नाही आत्या, तुम्ही तुमच्या वाढदिवसालाच इथं गिफ्ट द्या, तेही चांगलं वाटेल. आणि त्यानिमित्तानं आम्ही इथं सर्वजणी आलोत. ही माझी बहीण आहे, आम्ही तिघी बहिणी. ही बहिणीची मुलगी, माझ्या या बहिणीच्या तिन्ही मुली सर्व्हिसला आहेत, त्याचाही मला खूप गर्व आहे. त्या पण येतील. आम्ही पुन्हा एकदा भेट देऊ बरं का. तुमच्या आश्रमाला मी पण भेट देईल बरं का पुन्हा एकदा. तुम्हाला पुन्हा. मला पण खूप छान वाटलं इथं आल्यामुळं. वातावरण पण खूप छान आहे आणि माझ्या बहिणीनं गिफ्ट दिलेली आहे सध्या. आता मी पण पुढच्या वेळेस देईल काहीतरी. आता ब्लँकेट दिलेले आहेत पांघरायला थंडीचे, आणि माझ्या वहिनीनं पण दिलेले आहेत, दोघींनी मिळून दिले. तर हो, मला खूप आनंद पण झाला आणि एक प्रकारचं दुःख पण झालं. कारण कसं हे वृद्धाश्रम आहे ना, आपल्या मुलांनी आई वडिलाला पालन पोषण करायला पाहिजे पण करत नाहीत. पण इथं वातावरण खूप छान आहे, व्यवस्था पण खूप छान आहे. त्यांना काही नाही टेन्शन असं वाटतं. खाण्याची पण व्यवस्था आहे, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम जेवण आहे. त्यामुळं मॅडमचे पण आभारी आहेत. छान. हो, धन्यवाद. थँक्यू. छान. हे बघा, इथे सगळ्यांना छान प्रकारे बेड वगैरे आहेत झोपण्यासाठी. छान प्रकारे सोय आहे या वृद्धाश्रमामध्ये. टीव्ही पण आहे मध्ये बघा. बघा, महिलांसाठी क्लिनिक पण आहे.
हे मेन ऑफिस आहे इथलं बघा. तर या महिलांच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन आम्हाला खूप छान वाटलं आणि ते छान प्रकारे सगळ्यांची सोय पण घेतली जाते. चला आता आपण महिलांच्या वृद्धाश्रमातून पुरुषांच्या वृद्धाश्रमामध्ये पण आलोय. हे बघा माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते आहे पुरुषांचं वृद्धाश्रम आणि इथे पण आपण भेट देणार आहोत आज. हे बघा हे आहे पुरुषांचं वृद्धाश्रम. काही फील होते जसं वाटते काही. प्रत्येक स्त्रीमध्ये माझी मुलगी बघतो, माझी बहीण बघतो. तुम्हाला